जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 53. जैन कायदा. जैन कायद्याविषयी स्वतंत्र किंवा संबंधित विचार भारतीय कायद्यात किंवा नीतीसंबंधी धोरणात कुठेही झाला नाही. कायदा किंवा नीती याविषयी जैन परंपरेत जणू काय कोणी विचारच मांडले नाहीत असा दृष्टिकोन तर कायद्याची पुस्तके लिहिणाऱ्या विद्वानांनी घेतला नव्हता ना. या उलट भगवान आदिनाथ वृषभदेवांनी समाजातील अराजकता नष्ट करून शास्ता, शासन, विविध शास्त्रे इत्यादींची निर्मिती करून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्याचे पहिले कार्य केले. या संदर्भात सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी विधिसंहिता तयार करण्याचे महान कार्य त्यांनीच केले. कायद्याचे ते संस्थापकच होते. 50 वर्षापूर्वी बॅरिस्टर श्री चंपतराय जैन यांनी जैन लॉ नावाचे एक पुस्तक आंग्ल भाषेत लिहून प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी जैन कायदा हा स्वतंत्र आहे, तो हिंदू कायद्याच्या पोटशाखेच्या स्वरूपाचा नाही असे विचार उत्कटपणे प्रदर्शित केले आहे. कोणत्याही कायद्याची घडण ही विशिष्ट धर्म, जात, रीतिरिवाज, पंथ, विचार, रूढी व तत्कालीन प्रचलित समाजव्यवस्था यावर अवलंबून असते. अंततोगत्वा कायद्याची चौकट ही समाजाने स्वतःच्या संरक्षणासाठी व सुव्यवस्थिततेसाठी निर्माण केली आहे. जेव्हा समाज किंवा समाजातील व्यक्ती नीतीचे बंधने झुगारून देतो तेव्हा कायदा हा बंधन दबाव वाटू लागतो. राज्यांनी दारूबंदी केली व समाजाच्या नैतिक अभ्युत्थानाच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले. यासंबंधी हिंदू धर्म व जैन धर्म यांनी दारूपासून होणाऱ्या नुकसानीची मीमांसा केली आहे. धर्मपंडितांनी देखील दारू पिणे हे पाप आहे असे सांगितले तरीही सुरुवातीला दारूबंदीचे कायद्यात रूपांतर होऊ शकले नाही. पण जेव्हा दारू प्राशनाने सामाजिक हानी होण्यास सुरुवात झाली, समाजाचा अधःपात होऊ लागला, तेव्हा राज्यांनी दारूबंदी कायदा केला. तथापि अशा कायद्यांचा विचार जैन धर्मांनी फार प्राचीन काळापासून केला आहे व आपल्या आचारसंहितेत त्यांचा समावेशही केला आहे. दारूच्या एका थेंबाच्या स्पर्शापासूनही अनंत जीवांची हिंसा होते म्हणून जैन धर्मशास्त्रात पुन्हा पुन्हा सांगितले आहे. अशा परिस्थितीत कायद्याची निर्मिती करीत असताना धर्मशास्त्र पडद्याआड ठेवून चालत नाही. प्रत्येक धर्मातील न्यायनीतीची तत्वेच कालांतराने कायद्याचे रूप ग्रहण करीत असतात. त्यासाठी प्रत्येक धर्मातील नैतिक सिद्धांतांना प्रकाशात आणणे व त्यांना समाजाच्या सार्वजनिक जीवनात योग्य स्थान मिळवून देणे आवश्यक असते. जैनांची अदूरदृष्टी. जैन शास्त्रामध्ये न्यायनीतीविषयक कोणत्या धारणा आहेत यासंबंधी अन्य समाजाला किंवा न्यायालयाला योग्य वेळी माहिती झाली नाही. प्राचीन इतिहासावरून दिसून येते की अन्य जाती जमातीवर जैनांवर अत्याचार केले, अन्याय केले तरीही या समाजाने ते निमूटपणे सहन केले. कारण न्यायालयात धर्मशास्त्रांचा योग्य सन्मान होईल किंवा नाही या साशंक भावनेने त्यांनी या धर्मशास्त्र ग्रंथांना न्यायालयात नेले नाही. न्यायालयातील अधिकारी आदराने हे ग्रंथ हाताळतील याविषयी साशंकता असल्याने त्यांची आपले धर्मग्रंथ इतरांसमोर आणण्याची इच्छा झाली नसावी. अर्थात त्याचा परिणाम मात्र जो व्हायचा तोच झाला. समाजरचनेच्या कायद्याच्या बाबतीत जैनांचे स्वतंत्र असे शास्त्रच नाही असा न्यायालयाचा समज होऊन बसला. हिंदू कायद्याप्रमाणेच त्याच्या बाबतीतही न्यायदान करण्यात येऊ लागले. स्वतःच्या धर्मग्रंथांच्या आदरानादराचे विचार तत्कालीन हिंदूंच्या मनात आले नसतील असे नाही. तथापि त्यांनी याच गोष्टीला फारसे महत्त्व न देता आपले धर्मग्रंथ न्यायालयात पोचविले. ग्रंथाच्या छपाईलाही त्यांनी विरोध केला नाही. जैन सभेने विचार केला की जैन शास्त्राचे प्रकाशन करणे देखील धर्मविरुद्ध आहे. त्यामुळे जैन धर्म म्हणजे काय, त्याच्या आचारसंहिता काय काय आहेत याविषयी सामान्य जनतेमध्ये एक प्रकारचे अज्ञानच कायम राहिले. अर्थात याचे पडसाद मात्र विरुद्धच उमटले. इसवी सन 1921 मध्ये
डॉक्टर गौड यांनी हिंदू कोड प्रकाशित केले व त्यामध्ये जैनाचाच धर्मभ्रष्ट हिंदू म्हणून घोषित केले. त्यामुळे जैनांच्या स्वतंत्र अस्तित्वावरच धोका निर्माण झाला. काहींच्या मते तर जैन धर्म हा मूलतः हिंदू धर्माचीच शाखा आहे. त्यामुळे जी हिंदू नीती तीच जैन नीती असाही विचार मांडण्यास सुरुवात झाली. तथापि प्रत्यक्षात जैन धर्म व हिंदू धर्म यांच्यात सृष्टी मान्यता, ईश्वर, कर्तृत्व, भक्तितत्व, देवदेवतावाद इत्यादी संबंधाने फार मोठे अंतर आहे. हिंदूंचे शास्त्र वेगळे व जैनांचे शास्त्र वेगळे आहे. वेद व 18 पुराणांना जैन धर्म मानित नाही. जैनांच्या शास्त्राचा उल्लेख पण स्पष्टपणे हिंदू शास्त्रामध्ये दिसून येत नाही. काही सामाजिक तत्वासंबंधी कुठे समानता दिसली तरी त्यामुळे धार्मिक मान्यतासुद्धा समान असाव्यात अशी शंका घेणे चुकीचे ठरेल. काही वैवाहिक कार्यात ब्राह्मणांना आमंत्रण दिले जात असे. त्यांना पूजापाठ करण्यासही बोलाविले जाई. पण त्यामुळे स्वतंत्र असलेल्या मान्यता बदलल्या असे होत नाही. दीर्घकाळ हिंदू व जैन समाज एकत्र राहिल्याने त्यांच्यात सांस्कृतिक सामंजस्य किंवा देवाणघेवाण होणे शक्य आहे व हे त्याचेच प्रतीक होय. या उलट बौद्ध ग्रंथामध्ये तत्कालीन जैन धर्मियांचे किंवा महावीरांचे स्पष्ट उल्लेख आहेत. त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणेच बौद्ध धर्मापासूनही जैन धर्माचे अस्तित्व स्वतंत्र होते हे सिद्ध होते. जैन धर्माची परंपरा बौद्ध धर्मापासून पुष्कळच जुनी असून गौतम बुद्धकालीन जैन धर्माचे महावीर हे 24वे तीर्थंकर होत. यावरून जैन धर्माचे स्वतंत्र अस्तित्व निःसंशय सिद्ध होते. जैन कायदा आचारसंहितेवर आधारलेला असून ती आचारसंहिता स्वतंत्र आहे. विशेषतः हिंदू संहितेपेक्षा तीत महदंतर आहे. हिंदूंनी पारलौकिक सुखाच्या अपेक्षेने पुत्राधिकांच्या मान्यता कल्पिलेल्या आहेत. तशा मान्यता जैन धर्मामध्ये नाहीत. पुत्रजन्माने कोणास पुण्यभागी किंवा पापभागी मानले जात नाहीत. पुत्र असून माणसे नरकात जाऊ शकतात त्याप्रमाणे आपण जे धर्मकृत्य किंवा दानादिक कर्म करतो त्यामुळे मृतात्म्यास शांतिलाभ होतो अशी हिंदूंची धारणा आहे. जैन धर्मात तशी मान्यता नाही. पिंडदान या शब्दाचा अर्थ हिंदू शास्त्रात ज्याप्रमाणे आहे तसा जैन धर्मात नाही. जैन मतानुसार पिंडदान याचा अर्थ पुत्रोत्पत्ती, पिंड अधिक दान, शरीरदान अर्थात शरीराची उत्पत्ती असा आहे. तसेच स्त्रियांच्या अधिकारासंबंधी हिंदू व जैन आचारविचार व कायदा यामध्येही एक विशाल अंतर दिसून येते. जैन कायद्यानुसार पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला संपत्तीचा पूर्णपणे अधिकार दिलेला आहे. परंतु हिंदू कायद्यामध्ये स्त्रीला तिच्या जीवनापर्यंतच हा अधिकार ठेवला आहे. हिंदू कायद्यात फक्त पुरुष हेच संपत्तीचे अधिकारी मानले जात, तर जैन कायद्यात अविभक्त संपत्ती पण सामूहिक द्रव्य म्हणून मानली जाते. तसेच जैन नीतीप्रमाणे जर कोणी मुलगा धर्मभ्रष्ट किंवा पतित निघाला तर त्यास घराबाहेर काढण्याचा अधिकार आहे. परंतु हिंदू कायद्याप्रमाणेच तसे करता येत नाही. याचा अर्थ एवढाच की जैन कायदा व हिंदू कायदा यात अनेक विषयामध्ये मौलिक अंतर आहे. जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा मानणे हे अगदीच चूक आहे.